नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे माहूरगडचा व्लॉग। मी जाणार आहे माहूरगडला। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आणि जे भारतात किंवा बाहेरच्या देशात मिळून 51 किंवा 52 शक्तिपीठ आहे त्यातलं एक शक्तिपीठ हे आहे आणि तिथे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला गाईड करण्यासाठी मी चाललो आहे। आणि मी काल आलेलो आहे संध्याकाळी आणि मी रूमवर राहतो। कालचा व्लॉग बघा आणि हे रूम आहे एकदा दाखवून देतो तुम्हाला। ही रूम मला 250 रुपयेमध्ये भेटलेली आहे। फॅन आणि 2 बेड आहेत। तर रूमाचं काय टेन्शन नाही, रूम लॉज वगैरे भेटून जातात। आणि बसनं नांदेडवरनं कुणीकडं नागपूरवरनं येऊ शकता। बसेस आहेत माहूरगडला येण्यासाठी आणि माहूरगडच्या गावात सोडतात आणि इथून तुम्हाला ऑटोने वरती गडावरती जावं लागतं। तिथे 3 मंदिर आहेत, माता रेणुका, दत्त मंदिर आणि सत्यानुसया असे 2-3 मंदिर आहेत। तिथं 3-3 किलोमीटरवरती आहेत। त्यासाठी रिक्षा लागते। टोटल एक 12 किलोमीटर प्रवास होतो, त्यासाठी रिक्षा लागते। तर चला आज मी तुम्हाला गाईड करतो कसं कसं जायचं। तर चला। हा बघू शकता माहूरगडचा बसस्टँड आहे आणि इथं बसस्टँडच्या समोरच मी लक्ष्मी लॉजवरती राहिलेलो आहे। खूप लॉज आहेत इकडं, आजूबाजूला लॉज आहेत। तर बघू शकता इथं पूर्ण रिक्षा लागलेत गडावरती जाण्यासाठी। बस पण आहे, इथे एक सिटी बस असल्यासारखी आहे। बघूया काय होतं ते। चला खाली। तर मित्रांनो अख्ख्या 1 तासानंतर रिक्षा भरलेली आहे आणि आता आम्ही निघतोय। मी 8:20ला बसलेलो आणि आता 9:10 झालेले आहेत। तर चला मित्र, देवीचे 3.5 शक्तिपीठाकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची रेणुका देवी माता होय। एका कथेनुसार रेणुका देवी कुब्ज देशाच्या सम्राट प्रसेनजित राजाच्या पोटी जन्म घेतला। तिचे नाव रेणुका देवी असे ठेवण्यात आले। शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले। जमदग्नी आश्रमात अनेक शिष्य शिकत असत। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती। राजा सहर अर्जुनाला या कामधेनूचा मोह झाला। त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली। ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही। तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला। आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली। नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला। घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्यासाठी प्रतिज्ञा केली। पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकाला बसवले। रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला। तिथे वास्तव्य असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्याचा अग्निसंस्कार करासे सांगितले। परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले। या पाण्याने स्नान घालून जमद अग्नीवर अंत्यसंस्कार केले। यावेळी माता रेणुका सती गेली। या सर्व विधींचे पौरोहित दत्तात्रेयांनी केले। तर मित्रांनो पहिल्यांदा आलोय आम्ही अनुसया मंदिरच्या दर्शनाला। तर बघू शकता समोर ओम नमः शिवायचं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारावरती वानरसेना आहे। तर दोन्हीकडं पायऱ्या आहेत, बघू शकता। इथं माकड आलंय। तर मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला ओटी वगैरे घ्यायचं असेल तर 100 रुपयेमध्ये भेटते आणि मी फुलं घेतलेत 10 रुपयाचे। तर बघू शकता एवढं फुलं भेटतात। अगरबत्ती द्या म्हटल्यावर त्याला अगरबत्ती वरती लावू देत नाहीत म्हटले। तर चला बघूया। आरती चालू आहे का? आता आरतीला येऊ देत नाहीत का? साफसफाई चालू असेल। हां हां। तर मित्रांनो मी मंदिराजवळती आलोय। हे बघू शकता भव्य असं मंदिर आहे आणि चौबाजूनी गॅलरीसारखं गेट आहे फिरायला। तर वेल मेंटेन्ड आहे आणि आतमध्ये आरती स्वच्छता पूजा चालू आहे म्हणून दरवाजा बंद आहे। 5 मिनिटात उघडेल। तर आत जाऊया, बघू आत कॅमेरा अलाउड आहे का नाही। तर सो गाइस दर्शन झालेलं आहे आणि तिथं आत सिक्युरिटी आहेत, फुल सिक्युरिटी। तर कॅमेरा अलाउड नाही आहे दोन्ही बाजूला। कुठं मंदिरात सगळीकडे सिक्युरिटी आहे दाखवण्यासारखं। तर बघू शकता हा व्ह्यू आहे इथून। अनुसया देवी पुण्यवंता आणि पतिव्रता आणि अंतरी ऋषींच्या पत्नी होते। सेने आपल्या पतीला सर्व यज्ञ आणि गृहहवनासाठी मदत केली। ते दोघे आध्यात्मिक कार्यात
कार्यात खूप मजबूत होतात. ते योगाच्या मदतीने विश्वाची जास्तीत जास्त शक्ती मिळवतात. आध्यात्मिक सामर्थ्यामुळे सूर्यासारखे देव आणि देवाचे राजे इंद्रही घाबरले. अत्रि ऋषी आणि अनुसया माता राहत असलेल्या पूर्णकुटीच्या सभोवतालच्या अतिनील किरणांचा प्रकाश सूर्याने कमी केला, कोणत्याही शापापासून वाचण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आलो आहे दत्त मंदिरच्या इथे पण खूप असं भगवान इंद्र भगवान विष्णूंना विनंती करतात की त्यांनी आम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी. म्हणून श्री विष्णूंनी ब्रह्मा आणि महेश यांच्यासोबत पृथ्वीवर जाऊन अनुसया मातेची परीक्षा घेण्याचे ठरवतात. ते ऋषींच्या वेशात पृथ्वीवर आले आणि अनुसया मातेच्या पूर्णकुटीकडे गेले. त्यांनी अनुसया मातेला हाक मारले आणि वेगळ्याच प्रकारची भिक्षा मागली. आईने कपडे उतरवून त्यांना खायला द्यावे अशी त्यांची विनंती होती. अनुसया माता यांनी आपल्या पतीचे स्मरण केले आणि योगशक्तीच्या मदतीने परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर तिला समजले की हे 3 भिक्षुक दुसरे कोणी नसून ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान महेश आहेत. तिने त्यांना सांगितले की कोणत्याही पतिव्रता स्त्रिया केवळ त्यांच्या मुलांच्या आणि पतीसमोर कपडे उतरवतात, तर तुम्ही तिघे माझे मुले व्हा, म्हणजे मी तुम्हाला खायला देऊ शकेन. असे म्हणताच चमत्कार घडला आणि 3 भिक्षुक मुले झाली. तिने 3 मुलांचा उचलून खाऊ घातले आणि वेळाने सर्व भगवान त्यांच्या मूळ रूपात आले. त्यांनी पुत्र भगवान दत्तात्रयाला वरदान दिले. 3 डोके असलेले 3 स्वामींचे प्रतीक भगवान दत्तात्रय यांचा जन्म झाला. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अंत्यसंस्कारानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दुःखी होऊन शोक करत होता. तोच आकाशवाणी झाली, तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. हे तांदळ रूपातल्या मुखीचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून मातापूर म्हणू लागले. शेजारच्याच आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माहूर आणि पुढे माहूर झाले. तसेच कालानंतर माहूर आईचे हृदय असलेले ठिकाण म्हणजे माहूर असे संबोधित केले जाऊ लागले. मित्रांनो, समोर जे बघताय ते पानाच्या विड्याचे तांबूल बनवत आहेत. देवीला तांबूलचा प्रसाद दिला जातो व अनेक लोक घरीही प्रसाद म्हणून घेऊन जातात. ते पाने कुटून खलबत्त्यात तांबूल बनवला जातो. सो गाइस, टायमिंग 2 झालेला आहे आणि सकाळी 8:20ला दर्शनासाठी निघलेलं आहे. ते 2ला दर्शन झालेलं आहे. आणि इकडे बघू शकता एक कुंड आहे परशुरामच्या मंदिराजवळ. रेणुका माताचं दर्शन करून आलं की खाली तुम्हाला परशुरामचं मंदिर आहे. थोड्याच एक 30-40 पायऱ्या आहेत. तेवढे आला की तुम्हाला रस्त्यात माकडं वगैरे भेटतात. काय फुलं वगैरे आणलं असलं तर झाकून आणायचं, तर चालते. चला, वरती बघू शकता रेणुका मातेचं मंदिर आहे आणि खाली इकडं परशुरामच्या मंदिराजवळ रस्ता आहे. तर मी चाललोय खाली पायथ्याला पार्किंगजवळ गाडी, तिथं आपली रिक्षा आहे. तर इथं माहूरगडचा किल्ला एक आहे बघण्यासाठी. तर बघूया रिक्षावाला काय म्हणतो तिथं. तर बघू शकता हा डोंगराचा परिसर आहे. खूप मस्त परिसर आहे, झाडे वगैरे आहेत. मी आलेलो आहे जानेवारी महिन्यात. आज 20 तारीख आहे. तर मी इथून आता डायरेक्ट नागपूरला जाणार आहे. तर बघूया रेल्वे आहे का नाही नागपूरसाठी. तर चला, तर मित्रांनो, हा माहूरगडचा व्लॉग मी इथे संपवतो. समोर रेणुका देवीचं माताचं मंदिर आहे, दर्शन झालेलं आहे. अपोजिट साईडला एक किल्ला आहे, माहूरगड किल्ला आहे, तिथे दर्शनासाठी जातोय मी. तर हा व्लॉग मी इथेच संपवतोय. व्लॉग आवडला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.